समीरला पाहू शकता. राहुल राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. देसाई गाव एंड करून ऑन साइडला वळवलंय. टर्न केला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाला डीप मधनं त्याच्याकडून देखील तुकडूसा फॉर्मलिंग होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. तिसरी झाली असती आता देखील. धावसंख्या धावफलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 12 धावा. बारा धावा धावफलकाती लागल्यात. राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. तुषारला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला फुटले. क्षेत्ररक्षक आले ते वाईडिश लॉंगला. त्याच्याकडून चूक झाली. चौदा धावा धावफलकाती लागल्यात. राहुल तुषार लाईन पाहावी लागणार यावेळेला. एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचंय आणि एक्स्ट्रा धाव देखील मिळाली इथे. 1+1 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलक ते पण पाहू शकता यावेळेला 16 धावा. धावफलकाती. राहुल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण समीरला पाहू शकता. हवेमध्ये चेंडू यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. वाल्मिकी 11 संघ करतोय का आज मैदानावर? एक ताकदवान संघ आहे त्रिमूर्ती नगर मधला, पण आज कुठेतरी हा संघ थोडासा आपण तर विस्कळीत झाला वाटतोय. चेंडू बरोबर खेळतायत बघा मैदानावर. 18 धावा फेकाफेकी चालू मैदानावर. 18 धावा दाखल करती. फटका चांगला यावेळेला. सरळ बॅटने खेचला यावेळेला. पंचांचा इशारा काय तो पाहिजे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. धावा झाल्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 ते 16 धावा कुठल्या आहेत. मॅच आपण बघतो दोन्ही लुजर संघ आहेत. एका बाजूला आपण तर वाल्मिकी 11 तर दुसऱ्या बाजूला आपण तर एक ओमकार टायगर 11 संघ. चोवीस धावा धावफलकाती लागल्यात. गोलंदाजी मार्कवर येतो पुन्हा एकदा आपण तर साहिल येतोय. साहिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता. तुषारला आपण पाहू शकता. ऑन साइडला यावेळेला वळवलं. काय फटका बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलक 30.
36 धावा धावफलकाती लागल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा उडवला यावेळेला. स्कोअर लेग मिड विकेटच्या मधून चेंडू सीमारेषा पार चाललाय. षटकार आणि धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकतो 36 धावा. पुन्हा एकदा उडवला यावेळेला. वाडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले केलेत. अप्रतिम झेल पकडलाय. कार्बन कमाल झेल घेतलाय. बॅटर बाद होते. तुषार नावाचं वादळ ते शांत गेलंय. खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद. एक मिनिट बघा. षटकार आहे का? येस. नाही, प्रामाणिक खेळाडू आहेत बघा. प्रामाणिक खेळाडू आहेत. स्वतःनी सांगितलं. नाही, जबरदस्त बघा. नाही, लगेच आपण त्यांनी सांगितलं. वेळ घेतला पण सांगितलं की इथे मी षटकार आहे. मी मात्र माझा पाय सीमेरेषेला टच झाला होता. 42 सलग 3 चेंडू 3 षटकार. कारण अक्षय तायडेने देखील 6 चेंडू 6 षटकार मारले पण त्याची क्लिप बनली नाही. कारण थोडस आपण तर लाईटचा इश्यू होता. चौथा येतो का पाहायचंय. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून खूप चांगली बॅटिंग. लॉंगरनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या धावफलकाती 44 धावा. धावा धावफलकाती लागल्यात. हो, पुन्हा एकदा बॅटने स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला या बेला. जोपर्यंत चेंडू मिडविकेट रिझर्व मध्ये फीड होईल तोपर्यंत आपण तर 1 ने धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला. उडवला यावेळेला. उंच चेंडू गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहायचंय आणि चेंडू गेला यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. 51 धावा धावफलकाती लागल्यात. का बॅटिंग केली जाते आपण पाहू शकता यावेळेला. एक ओमकार टायगर इलेव्हन संघाच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 51 धावा धावफलकाती लागल्यात. 17च्या सरासरी धावा धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला. थँक्यू सो मच बाळू पाटील. 51 धावा 3 षटकाखेर 17चा करंट रन रेट आपण बघत आहोत. तो सध्या रन रेट चांगला आहे. जर या रन रेट जर बॅटिंग केली तर निश्चित 100च्या पलीकडे मजल मारेल बॅटिंग करणारा संघ म्हणजेच एक ओंकार टायगर. ज्या संघाला पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की 88 धाव 49 धावसंख्या करत 90 धावसंख्या करत असताना अक्षरशः घाम फुटला होता. त्या संघाने मात्र अप्रतिम सुरुवात केली आहे. एकमेव विकेट त्यांनी गमावले. धावसंख्या 51. बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 4 सुरू होते. राहुल येथे बॉलिंग करण्यासाठी. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या षटकात त्यांनी धावा भरपूर खर्च केल्या होत्या. 6 धावा खर्च केल्या होत्या. गुड बॉलिंग केली. चांगली बॉलिंग केली होती पण साईड षटक खूपच महागडं ठरलं. राहुल पुन्हा बॉलिंग मार्ग षटक क्रमांक वैयक्तिक 2 संघाकडून 4. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न
चांगली फिल्डिंग गलीमध्ये बघायला मिळते. एक धावसंख्या धावफरकावर 52, 52. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन फील्डमध्ये चेंजेस. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या फिल्डर्स, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची वेळ न घेता. एक स्क्वेअर लेग आहे, एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पुढचा चेंडू ऑन साइड, चांगलं टायमिंग केलंय तिथे. खरा फिल्डिंग, फटक्याचा चटका लागलाय. सीमारेषेवर 4 धावा. एवढा वेगवान फटका होता, झेल ड्रॉप झाला, सीमारेषे बाहेर निघून गेला चौकारासाठी. चांगला फटका ऑफर केला फलंदाजाने स्ट्रायकिंग एंडला समीरने. धावसंख्या 56, 56. समीर चांगल्या टच मध्ये चांगली बॅटिंग करत आतापर्यंत मैदानावर. 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत. फुल टॉस, मिस टाइम. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली आणि ते मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा सिग्नल नाही. फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी. फलंदाज बाद. कॅचआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. फॉल्स मध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. रमेश सोनवणे यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये. स्पर्धेचं 9वं पर्व. रमेश सोनवणे यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक आपण बघतोय सुरू आहे म्हणजे 4थं आणि राहुलने काढली विकेट. 5 धावा खर्च करून आता पण या षटकामध्ये स्ट्राईक एंडला पोहोचेल तो अमोल, नवीन फलंदाज. पुढचा चेंडू राहुलचा, लीडिंग एज आणि कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. 1 मोर विकेट. बॅक टू बॅक विकेट फॉर राहुल. अमोल ऑल्सो बॅक टू डग आउट ऑन डक. छप्पन धावा धावफलकावर. अजून एक धक्का. बॅक टू बॅक हॅट्रिक बॉल असेल तो गोलंदाज राहुलसाठी. 2 चेंडू 2 विकेट त्यांनी काढलेत. फलंदाजीला फलंदाज पोहोचला कुलजीत. ग्राउंडच्या मध्ये स्ट्रायकिंग एंडला हॅट्रिक बॉल असेल तो राहुलचा. बघायचं हॅट्रिक बघायला मिळेल का. अवे फ्रॉम द बॉडी, हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू डायव्हर्ट झाला आणि हुलकावणी देऊन गेला सीमारेषे बाहेर. चौकार. 60 धावा धावफलकावर. कुलजीतने आल्याच चौकाराने खातं उघडलंय. स्कोर मूव्स ऑन 60 इन द 4th ओव्हर. 4थ्या षटकात 60 धावा धावफलकावर. पुढील चेंडू राऊंड विकेट. राहुल लांबूनच खेळायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. षटक समाप्त होत आहे. 4 षटकाच्या अखेरीस करंट रन रेट 15चा आहे आणि धावा कुठल्या त्या मैदानावर 60. 4 षटकाच्या अखेरीस आणि आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेले आहेत ते बॅटिंग करत असताना. म्हणजेच एक ओंकार टायगर या संघाने.
मॅच स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. आसिफ बॉलिंग मार्ग आसिफ. स्ट्रायकिंगला समीर. स्ट्रायकिंगला तुषार आहे. चांगला चेंडू. गुड बॉलिंग. आसिफचा पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तुषार समोर. पहिलाच बॉल डॉट. पंचांच्या भूमिकेत आपण बघतो म्हणजेच अक्षय तायडेला. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा देते. चेंडू कव्हर करतो पण 2 धावांचा प्रयत्न करणार का बघायचं त्या ठिकाणी. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. तुषार इथे मात्र होणार बाद. फलंदाज बाद. थोडस कॅज्युअल अप्रोच. थोडा डिले धावला थोडासा आणि त्याचा आपण बघतो की इथे नुकसान होत आहे. ते बॅटिंग करणाऱ्या एक ओंकार टायगर संघाला फलंदाज बाद होतोय तो तुषार. चांगला चेंडू. अपील पंचांकडे. चेंडू सांगतात की एसटी सोडून जातोय. पंच कन्फर्म करते चेंडू एक्झॅक्टली कुठे लागलाय. पॅटला की पॅडला हे पंच कन्फर्म करतायत. हा धन्यवाद. लगबाईचा इशारा दिला पंचांनी. एक्स्ट्रा सोबत धावसंख्या इथे ऍड होईल. धावफल करून बघतो. एकूण धावसंख्या 62 62. चला आसिफ मॅच सुरू करा. क्या बात है. लाजवाब. ब्लॉक होलचा मारा. समोर कुलजीत आणि अक्षरशः डॉमिनेट करणारा चेंडू होता हा. निर्धाव चेंडू. 62 धावा धावफलकावर. 5वं षटक सुरू आहे. सेकंडला स्कोर इन प्रोग्रेस. हा चेंडू मागे जातोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि चेंडूची बघा फेक नॉस्ट्रायकिंग एंडला होते. स्ट्रायकिंगला संधी होती रनआउटची पण इथे मात्र बघतो की चेंडूची फेक नॉस्ट्रायकिंग एंडला झाली. एक धाव कंप्लीट केली ती कुलजीतने. धावसंख्येत 63 धावा आपण बघतो मैदानावर आणि 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत एक ओंकार टायगर संघाचे. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू. अपील पंचांकडे आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. विकेट फॉर आपण बघतोय आसिफ. शेवटच्या चेंडू विकेट आली आहे. कॉट बिहाइंड स्वरूपात बाद होते फलंदाज आणि आता महेश येतो नवीन फलंदाज मैदानावर 7व्या क्रमांकावर. Aniket is the new bowler. New batsman Mahesh at strike. Non-striking endला. Striking endला कुलजीत असेल. शेवट षटक घेऊन अनिकेत. धावसंख्या 63. एक ओंकार टायगर संघ पोहोचले तो 63 वर. 12.60 सध्या करंट रन रेट आहे. अनिकेत पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर आणि खूपच बाहेर. वाईट बॉल. 64 धावा धावफलकावर. षटकातले अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातले म्हणजेच काय पूर्ण षटक जे शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट टाकलाय गोलंदाजाने. वेगवान चेंडू. प्रचंड वेग.
पण डिशवर नियंत्रण नाहीये. पुन्हा वाईड बॉल. अजून एक धाव इथे ऍड होईल. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 65. 65 इन लास्ट ओव्हर. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. प्रचंड वेग होता या चेंडूवर. अचूक टप्प्यावर चेंडू टाकलाय आणि कुलजीत फक्त वेगाने बॅट फिरवत बसला त्या ठिकाणी. जवळच्या खेळाडूकडे चेंडू द्या, जवळ, जेणेकरून जास्त लांब जाणार नाही चेंडू. बॉलरकडे द्या. पहिला लिगल चेंडू पडला तो सुद्धा निर्धाव. 2 वाईट टाकले. धावसंख्या 65. अजून एक चेंडू चांगला आणि इथे मात्र फलंदाज कुलजीतला तंबूत परतावं लागेल. फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आतापर्यंत षटकार आले त्या फक्त 2च धावा, ते सुद्धा वाईटच्या स्वरूपामध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. अनिकेत सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. चांगला फटका. टू दी वाईडिश लॉंग ऑफ. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल. बॅकअप त्या ठिकाणी आहे. वेळ लागतो तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल त्या ठिकाणी. त्या चेंडूवर बॅकअप नाहीये. चौथी कंप्लीट झाली. 5व्याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त धाव सुरू आहे मैदानावर. अजून एक धाव होईल कंप्लीट. 5 धावा धावणी ते कंप्लीट होत आहेत. 5 धावा. दमछाक मैदानावर एवढ्या भर उन्हामध्ये, रंडणत्या उन्हामध्ये 5 धावा धावून इथे फलंदाजांनी कंप्लीट केलेत. अनिकेत नाही तर महेश आणि महेशच्या सोबत प्रकाशने. स्ट्राइक एंडला असेल तो प्रकाश. नॉन स्ट्राइकिंग एंडला महेश. धावसंख्या 70. अजूनही लिगली 3 चेंडू षटकातले शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवर अनिकेत. स्ट्राइकिंग एंडला लेफ्ट हँडर प्रकाश. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर आणि बघा काय होतंय. हाताला चेंडू लागून सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या 74. 74. जिथे मात्र झेल होता, झेल तो सुटला आणि 4 धावा देऊन गेला फटका. सुटलेला झेल. 74 ऑन द बोर्ड. लास्ट 2 बॉल टू गो. चेंडू मध्ये मिस टाइम आहे. नो मॅन्स लँड आणि संधी रनआउटची. फलंदाज बाद होईल. 2 धावा कंप्लीट केले त्या महेशने आणि त्याचबरोबर प्रकाशने सुद्धा. प्रकाश तंबूत परततोय. रनआउट स्वरूपात बाद होतोय. 2 धावा ऍड करूया. धावसंख्या 72. 76. 76 धावा धावफलकावर. आणि 70 जर एक चौकार आला त्यानंतर 2 धावा ऍड झाल्या धावफलकावर. बॅटिंगसाठी पोहोचलाय साईराज मैदानावर, जो फक्त धावण्यासाठी गेलाय. कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राइक एंडला महेश असेल. 76. लास्ट 1 टू गो. अनिकेत शेवटचा चेंडू घेऊन. समोर महेश. समोर उचललाय. मिस टाइम आहे. अजय चेंडूच्या खाली. झेल. फलंदाज बाद.
76 धावा धावफलक 77 लक्ष असेल मैदानावर सामना जिंकण्यासाठी ते वाल्मिकी 11 संघासमोर पराभूत होणारा संघ स्पर्धेतना बाहेर जाईल जिंकणाऱ्या संघाला अजून एक संधी असणार आहे तो फाईट करेल तो म्हणजेच वाल्मिकी 11 हा संघ जर संघ जिंकला निश्चित फाईट होईल ती म्हणजेच आईसा 11 या संघासोबत म्हणजे जिंकणारा संघ थेट फाईट करेल आईसा 11 या संघाशी क्वार्टर फायनल मध्ये ऑलरेडी आपण बघितलं की सिद्धिविनायक संघाने मात्र 2 सामने जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली आहे आणि बघायचं तर मात्र क्वार्टर फायनल मध्ये कुठला संघ खेळताना दिसेल याचं मात्र धावतं वर्णन कॉमेंट्री पासून घेऊन येतील एकूण 70 धावसंख्येचा पाठला कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन कॉमेंट्री पासून ऐकूया आवाज लिजेंडरी कॉमेंटर बाळू पाटीलचा धन्यवाद ठीक आहे प्रसाद सर कारण का 77 धावांचं लक्ष्य वाल्मिकी 11 संघासमोर का दोन्ही संघांना 77 वाल्मिकी 11 संघाने एक्स्ट्रा धावा भरपूर दिलेत बबलू कुठेतरी त्या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील आता आणि त्याच धावा आता टार्गेट म्हणून कराव्या लागणार आहेत चला बॅटर लगेच उतरा मैदानात तर 77 धावांचं लक्ष्य 12.33 सरसेने धावा करायच्या धन्यवाद प्रसाद सर पुणे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत ही स्पर्धा आपण पाहतोय त्रिमूर्ती प्रीमियर लीग TPL 2025 पर्व 9 8 वर्ष पूर्ण झाले 9व्या वर्षात पदार्पण केलं या स्पर्धेने 8 वर्षाचा विचार केला तर कल्याण आपण इथं डोंबोली नगरीमध्ये ही स्पर्धा होती पण यावर्षी डोंबोलीच्या बाहेर आयोजकांनी निर्णय घेतला की ग्राउंड मिळत नाही त्यामुळे ही स्पर्धा कल्याण डोंबोलीच्या बाहेर घेण्याचा निर्णय घेतलाय अज्जू सिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी
सनी गोलंदाजी मार्कस टाकला राहुल, नॉन टाकला सावंत। मगाशी या दोन बॅटरनी चांगली सुरुवात केली होती, पण या दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत, जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर जाईल। राहुल सनी गोलंदाजी मार्कस टाकला राहुल, नॉन टाकला सावंत। सामना सुरू होतोय। एक ओमकार टायगर 11 संघाने आपण तर 76 धावा केल्या, 77 धावांचं लक्ष्य। ओ पहिला चेंडू फ्रंट फुटर आले, मग बॅक फुटर गेले, डॉट चेंडूची समाप्ती। सुरुवात चांगली झाली। निखिल आहे नाव त्याचं, पण डंका नावाने तो परिचित आहे भरपूर। सनी गोलंदाजी मार्कस टाकला राहुलला आपण पाहू शकता। ओ शफल झाले, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मधून खेळून काढला चेंडूला। चेंडू चालला या बाला स्क्वेअर लेग रिजन मधून, सीमारेषा पार, चौकार। 77 लक्ष, चौकार आलाय दुसऱ्या चेंडूवरती राहुलच्या बॅटमधून सनीच्या अगेन्स्ट। सनी गोलंदाजी मार्कस टाकला राहुलला आपण पाहू शकता। ऑन साइडला शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिड ऑन लाईनच्या मिड विकेटला स्विच हिट केलाय, पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला थर्मॅनला बीट करून चेंडू चालला यावेळेला सीमारेषा पार, चौकार। संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा। पाकिस्तान संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे भारतीय संघ चेस करेल। काल 350 धावा चेस झाल्यात। ओ हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा आपण मिड विकेटला, जेलची शक्यता, बॅटर बाद, बिग विकेट राहुलला परतावं लागतं, सनीला यश मिळालंय। नीरज आलाय, मगाशी खूप चांगली बॅटिंग केली होती नीरजने, आता पाचच्या कशावर बॅटिंग करतोय। राहुल बाद झाला, बिग विकेट, मिड विकेटला खूप चांगला झेल पकडलाय। चला जरा फास्ट घ्या, अक्षय जरा थोडंसं सहकार्य करा, पण खेळाडूंना सूचना करा, कारण की वेळ फार कमी आहे, संध्याकाळी लवकर सूर्य अस्ताला जातो, उंच उंच टावर आहे, त्यामुळे सूर्य लवकर अस्ताला गेला की नंतर मग बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण तर जो आधी बॅटिंग करतो त्याला फायदा होतो, नंतर बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडंसं आपण तर बॅड लाईटचा देखील आपण तर सामोरं जावं लागतं बॅड लाईटला। सनी हो स्वीकारायचं होतं यावेळेला, बॅटची अतली कडा, नीरज देखील बाद येतोय, 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण बॅटर बाद होत आहेत।
बारा खेळाडूला विनंती, प्लीज आपण आवाज नका देऊ. नाही तुम्ही अपील नका करू. 9 धावा. तर धावा झाले. धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 9 चेस करतो. यावेळेला 77 धावा आपण पाहू शकता. वाल्मिकी लेऊन संघ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला जरा स्पीडअप करा. दुर्वास देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अक्षय देखील थोडंसं आम्हाला विचारपूस करत होते. दुर्वास ऍसिडिटी घालवायला गेले होते, ऍसिडिटी वाढवायला गेले होते. तुषार आलाय. तुषार गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता. या बैला अजयला आपण पाहू शकता. अजय एक हार्ड हिटर बॅटर या संघाचा आणि हा जर बॅटरीतून खेळला तर हे लक्ष पार होईल. तुषार तो अजय लेफ्टमर आहे. हो चेंजचा पेस होता. या बैला गती थोडस परिवर्तन होतं. तुषारचा हा चेंडू. अजय मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. लेफ्ट हँड राऊंड कडे मारा करतोय. फुल टॉस आहे यावेळेला. हवेमध्ये चेंडू. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 बाउंड. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौका. हवेमध्ये चेंडू आणि चेंडू चालला या वेळेला आपण तर सीमारेषा पार. षटकार. राहुल लेफ्ट ओव्हर तिकडे मारा करतो. पाठवून दिला या वेळेला. चेंडू वेगाने चालाय लॉंग लेगच्या दिशेने. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. अजय आक्रमक बॅटिंग करतोय. 25 धावा. कारण अजय बद्दल मी मगाशी सांगितलं होतं की अजय असा एक बॅटर ना, हा बॅटर जर इथून खेळला ते लक्ष सहजतेने पार करेल वाल्मिकी लेऊन संघ. तर अजयने एक षटकार मारला. तर आज विजय यांच्याकडून 1000 रुपये. 2000. अजय आणि विजय बंधुराज आहेत. नाही सर असाही घरातला पैसा घरातच जाणार आहे. 26 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. तुषार एंड पुन्हा एकदा बदललाय. अजय पाजे काय करतो इथून. ओ पुन्हा एकदा उंच चेंडू गेलाय. झेलची शक्यता आहे. ओ झेल ड्रॉप. झेल ड्रॉप. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. सूरजने झेल ड्रॉप केलाय. झेल सोडलाय की मॅच सोडली. खरं अजय एक बॅटर असताय ना कधी काही करू शकतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. पहिला सावंतला आपण पाहू शकता.
राहुल ओ चांगला चेंडू लेफ्ट हँड राऊंड देखील मारा गेला यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती ते षटक संपल्या तब्बल आपण 2 धावा दिल्या धावफलकातील 26 51 धावांची गरज आहे अजूनही 24 चेंडू मध्ये तसं सर मॅच संपली नाही पण अजयला जीवदान मिळालंय तो अजय आता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचंय पाण्याची मागणी केली जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया पाठवून दिले सरळ चेंडूला सीमारच्या बाहेर षटकार समीर जिथून बाद झाला तिथून धावा आल्या नव्हत्या एक ओमकार टायगर इलेव्हन संघासाठी नंतर मात्र 77 पर्यंत पोहोचला संघ 35 झाल्यात सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला बॅटर आपण सावंतला पाहू शकता ओ या वेळेला चिंचा पेस पुन्हा एकदा गती परिवर्तन डॉट चेंडूची समाप्ती होते चांगली गोलंदाजी बघायला मिळते दोन्ही संघांना माहिती आहे इथून जर मॅच गमावली तर या स्पर्धेतून बाहेर जावं लागणार आहे त्यामुळे विजय मिळवणं दोन्ही संघासाठी फार आवश्यक आहे सनी बेटा और तिकडे मारा करतोय फुलटॉस होता या वेळेला फायदा उचलला नाहीये तडमॅनचा क्षेत्ररक्षक बीट होतोय चेंडू वेगाने चाललाय तडमॅन सीमेरेषेकडे जेपर्यंत चेंडू फील्ड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत तसं काय धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा धाव फलकातील लागल्यात 40 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या आपण आता 18 चेंडू मध्ये कारण 37 धावा झाल्यात आपण तर 18 चेंडू मध्ये आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये 40 ची गरज आहे पाच इथून मात्र आपण तर वाल्मिकी इलेव्हन संघ सामना जिंकतोय की आपण तर
एक ओमकार टायगर इलेव्हन संघ सामना जिंकतोय. जाण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा 3 षटकांनी आमचे साथी समालोचक प्रसाद सर यांच्याकडे. धन्यवाद. सायराज इथे बोली मार्गवर 3 षटकांवरही 40 धावांची आवश्यकता आहे. जिंकणाऱ्या संघाचा अजूनही आव्हान इथे स्पर्धेत जिवंत राहील आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल तो संघ. पण पराभूत जर झाले तर निश्चित स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. अजय स्ट्रायकिंग एंडला 26 वर तो खेळतोय. इव्हन झेल सुटलाय त्याचा. तो चांगली बॅटिंग करतो. मैदानावर 3 षटकारापर्यंत मारले. 3 षटकार, एक चौकार मारलाय, 2 सिंगल, एक डबल. चांगली बॅटिंग करतोय. 26 धावेंवर तो स्ट्रायकिंग एंडला अजय. त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत संघाला. वाल्मिकी 11 संघ जो बॅटिंग करतोय. साईराज पहिल्या चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, लांब लचक दूरवरचा दिलखेचक षटकार. व्हॉट अ शॉट. शॉर्ट पिच चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू तो तुटून पडला. ठोकला षटकार. वैयक्तिक पोहोचला 32 वर. संघ नेलाय 43 वर. दूर ठेवलाय, दूर ठेवलाय, ऑप्शनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. 44 धावा धाव फलकावर. 77चा पाठला करायचा आहे. 33 धावा अजूनही करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना वाल्मिकी 11 या संघाला. स्ट्रायकिंगला अजय. ओ व्हॉट अ शॉट अगेन. मिस टाइम झाला थोडासा फटका. शॉट मिड विकेटला. खूप चांगला प्रयत्न शॉट मिड विकेटला. चेंडू तो उंच गेला होता, मिस टाइम झाला होता. असं वाटलं की चेंडू बाहेर जातोय की काय, पण जेमतेम सर्कलच्या बाहेर चेंडू गेला. त्या ठिकाणी ड्रॉप, सेकंड कॅच ड्रॉप. 46 धावा धाव फलकावर. दुसरं जीवदान अजयला मिळालंय. बघा जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार. झेल सुटल्यानंतर 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 46 वर. 46. ऑन द बोर्ड बाय वाल्मिकी 11. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. फ्लोर फुल्ला लेंथ होता हा चेंडू. बॅक टू द बॉलर. साईराज कडे चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू. षटक क्रमांक बघते 4th सुरू आहे. 3 षटकात 40 करायच्या होत्या. आतापर्यंत या षटकाद्वारे त्या मैदानावर बघतोय म्हणजेच 8 धाबा आल्यात. एक वाईट सुद्धा आलाय. शॉर्ट ऑफ लेंथ, पुलचा फटका. एक टप्पा घेऊन चेंडू सरस सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार.
संघाच्या अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 14. लीडिंग एज आणि झेल फलंदाज बाद. सायराजने विकेट काढली आहे. सेट बॅट्समन अजय बॅक टू डग आउट. अजयने दिलं. बाद झाला. तंबूत परतला. ही जागा मध्ये घेतो नवीन फलंदाज बबलू येतो बॅटिंगला. षटकातला अजून एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. 13-27 समीकरण आहे मैदानावर. वाल्मिकी 11 संघासमोर. साईराज पुन्हा बॉलिंग मार्ग षटक क्रमांक 4 घेऊन आलाय आणि शेवटचा चेंडू आहे षटकातला. 13-27 हे समीकरण आहे. फटका इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न होता, बनवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जमलं नाही. चेंडूवर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 50 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही मैदानावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 27 ची गरज आहे.